प्रमाणात इथून निबे लिमिटेड कडनं सुद्धा घडते। आता आपल्याला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या निबे लिमिटेडच्या या अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकार अम्युनिशन फॅक्टरीचं उद्घाटन करण्याकरता माझ्यासोबत उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, महेशदादा लांडगे, उद्योग प्रधान सचिव श्री अनबलगम, MIDCचे CEO श्री वेलारुसू, श्री विनय कुमार चौबे, श्री कौस्तुभ धवसे, श्री शेखर सिंह, श्री जितेंद्र डुडी, श्री केडिया जी, श्री रामचंदानी जी, आणि ज्यांनी हे स्वप्न बघितलं आणि पूर्ण करून दाखवलं ते श्री गणेश निबे परिवारातील सर्व परिवारजन आणि गणेशवर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की गणेश निबे एक मराठी तरुण एक मोठं स्वप्न पाहतो आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करतो। आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून गणेशचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। माझी आणि गणेशची भेट ही 2016 साली झाली होती, 15 किंवा 16 साली झाली होती, आणि त्यावेळी नुकतंच तायवानवरनं ते आले होते आणि हा सायकलचा उपक्रम तर होताच, पण त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये लिथियम आयन बॅटरी हा विषय शिरलेला होता। त्यांनी ओळखलं होतं की जगाचं भविष्य कशात आहे। गणेश निबे का मोठे झाले तर ज्याला इनोव्हेशन समजतं आणि ज्याला दूरदृष्टी असते तो व्यक्ती साधन नसले तरी मोठा होऊ शकतो। गणेशला त्यावेळी लक्षात आलं होतं की पुढचा काळ हा लिथियम आयन बॅटरीचा आहे, आणि त्यांनी 1 तास मला समजून सांगितलं होतं की कसं आपल्याला लिथियम आयन बॅटरीमध्ये गेलं पाहिजे, कशी टेक्नॉलॉजी आणली, आपण त्या संदर्भातली इकोसिस्टीम तयार केली पाहिजे। मला असं वाटतं की त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी प्रगती केलेली आहे ही खरोखर लक्षणीय आहे, आणि ज्याचा त्यांनी उल्लेख केला, या देशामध्ये इनोव्हेटर्सची कमतरता कधीच नव्हती, पण त्या इनोव्हेटर्स करता संधी नव्हती, त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म नव्हता। मोदीजींनी ज्यावेळी ही घोषणा केली की मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, आज आपण पाहतो जगाच्या पाठीवर अमेरिकन अर्थव्यवस्थेची प्रायमसी ही 2च गोष्टींमुळे, एक त्यांचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरी टेक्नॉलॉजी। जगातले जे श्रीमंत देश आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्या देशांच्या श्रीमंतीच्या पाठीशी त्यांचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे। डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दुर्दैवाने आपला देश हा मागे राहिला। आपण अनेक ऑर्डनन्स फॅक्टरी सुरू केल्या, त्यांनी चांगलं काम केलं, पण जे ॲडव्हान्समेंट व्हायला पाहिजे होतं, टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर याच्याकडे जे जायचं होतं ते मात्र आपण त्या काळामध्ये करू शकलो नाही। आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की कारगिलच्या युद्धामध्ये शत्रू ज्यावेळेस वर होता आणि शेकडो मीटर वर चढून आपले अधिकारी आणि सैनिक 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 22 वर्षाचे गेले, त्यावेळी वरून शत्रूला जे ॲडव्हान्टेज मिळालं 400 पेक्षा जास्त आपल्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना शहीद व्हावं लागलं। पण आज
अशा प्रकारची परिस्थिती आली तर एका राफेलच्या भरोशावर आपण हाईटवर असलेल्या या सगळ्या शत्रूंवर वार करू शकतो. आपल्याला आपले अधिकारी त्या ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता नाही, आपले सैनिक पाठवण्याची आवश्यकता नाही. आता जे वॉरफेअर आहे हे सगळं टेक्नॉलॉजीचं आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या वॉरफेअरमध्ये भारताला प्रायमसी मिळावी याकरता मोदीजींनी पहिल्यांदा अट टाकली की आम्ही गोष्टी इम्पोर्ट करू, पण त्या गोष्टींमधले काही कंपोनंट तुम्हाला भारतातच तयार करावे लागतील. यापूर्वी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की जशी शस्त्रास्त्रांची आपल्याला गरज आहे तशी विकणाऱ्याला देखील ती गरज आहे. त्याच्यामुळे भारतासारखं मार्केट हे कोणाला सोडता येत नाही आणि म्हणून ही अट टाकल्यानंतर या ऑब्लिगेशनच्या खाली पहिल्यांदा भारतामध्ये काही कंपोनंट बनवणं सुरू झालं आणि मला असं वाटतं की ती डिफेन्स इकोसिस्टीमची मोठी नांदी होती. त्यानंतर कंपोनंट करता करता भारत शस्त्रास्त्र बनवायला लागला. पिनॅकल असेल, ब्रह्मोस असेल, अशा प्रकारचे मिसाईल्स आपण बनवायला लागलो. आणि त्यासोबत मला आजही आठवतं 2018 साली 16 साली तेव्हाचे आपले डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्रिकर हे माझगाव डाकला आले होते आणि सबमरीन लॉन्च होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी, ही जी सबमरीन आहे ना 100% इम्पोर्टेड आहे, आपण फक्त या ठिकाणी त्याचं असेंब्लिंग केलं आहे, पण 4 वर्षानंतर यातले 60% पार्ट आपण बनवू. आणि आत्ता परवा ज्यावेळी आमचे पंतप्रधान त्याच माझगाव डाकूर आले होते आणि सबमरीनचं लॉन्चिंग केलं त्यावेळेस मी तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं 60%पेक्षा जास्त कंपोनंट हे भारतामध्ये आणि आपल्या आसपासच्या भागामध्ये आपण तयार करू शकलो. त्याची किंमत 10,000 कोटी, पण त्याच्यापूर्वी आपण जे घेत होतो ते 4 पट किमतीने आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घेत होतो. त्यामुळे एक मोठी इकोसिस्टीम आज आपल्या देशामध्ये तयार झाली. आणि मगाशी गणेश आम्हाला सांगत होता की जो नेट इम्पोर्टर होता, सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करणारा भारत आज जवळपास 25,000 कोटी रुपयाचं एक्सपोर्ट आपण डिफेन्समध्ये करतोय. आणि निबेनसारखे जे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत पुढच्या 10 वर्षाकरता बुक आहे. पुढच्या 10 वर्षाच्या ऑर्डर्स यांना ऑलरेडी मिळालेले आहेत. इतकं मोठं काम आज या ठिकाणी डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये हे तयार झालं. आणि ही संधी ओळखून मी गणेशराव तुम्हाला याकरता तुमचं अभिनंदन करेन की संधी अनेक येतात पण हिमतीने पाऊल पुढे टाकावं लागतं. तुम्ही एकदा मला हे सांगितलं होतं की अडचणीच्या काळात दत्तप्रभूंकडे गेलो, दत्तात्रयांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मागे वळून बघितलं नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही हिमतीने पाऊल टाकलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. आणि आता जी हिंमत ते पुढची करणार आहे, माझ्याकडे इस्रायलचे ॲम्बॅसेडर आले होते, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी गणेश निबेचं नाव घेतलं आणि शिर्डीमध्ये आम्ही गणेशसोबत काम करणार आमची त्यांची चर्चा झाली. ज्यावेळेस आम्ही सबमरीन करता गेलो त्यावेळी जे आपले तिन्ही सेनांचे चीफ आहेत, CDS जे आहेत, CDS यांच्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं निबे आमच्याकडे करतायत, त्यांनी सांगितलं निबे फार चांगलं काम करतायत. असं देशाच्या CDSने देखील त्या ठिकाणी सांगितलं. असं ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं ऊर हे अभिमानानं भरून येतं की आपल्यातला एक व्यक्ती ज्यांनी सामान्य असताना असामान्य काम करून असामान्यत्व या ठिकाणी मिळवलं ते गणेश निबे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम करतायत. मला हे देखील सांगितलं पाहिजे, काळाची पावलं ओळखून 2017 साली महाराष्ट्र पहिलं राज्य ज्या राज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली आणि आम्ही फंड ऑफ फंड तयार केला 100 कोटी रुपयाचा डिफेन्स मधल्या स्टार्टअप करता. आणि जवळपास 300 स्टार्टअप हे डिफेन्स मधले त्यात सुरू झाले. परवा
पुण्याला जो एक्सपो झाला त्यावेळेस डिफेन्सच्या लोकांनी मला बोलवलं होतं. मी तिथे गेलो आणि त्यावेळेस मी त्या डिफेन्सच्या सगळ्या स्टार्टअपच्या स्टॉल्सवर चाललो होतो. त्यावेळेस एक जण मला बोलवून घेऊन गेला आणि तो म्हणाला माझ्या स्टॉलला भेट. आपलं का बरं? म्हणाला माझं जे काही काम उभं राहिलं ते महाराष्ट्र सरकारने डिफेन्स पॉलिसी तयार करून जो फंड ऑफ फंड उभा केला त्यामुळे माझं स्टार्टअप त्या ठिकाणी उभं राहिलं. तर मला असं वाटतं की ही जी काळाची पावलं आपण ओळखली. आज केंद्र सरकारचं डिफेन्स क्लस्टर हे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये असेल, पण देशाचं खरं डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्रामध्ये, ते आमच्या पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्याच्या आसपास सगळ्या भागांमध्ये आहे. इतक्या प्रमाणात जबरदस्त डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पुणे असेल, नागपूर असेल आणि अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हे सगळं काम आपल्याकडे चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी किती द्रष्टे आहेत की त्यांनी आपल्या देशाला आज ही प्रायमसी मिळवून दिली. आपला देश आता याचक देश राहिलेला नाही आणि आपल्या देशातल्या लोकांनी या ज्या टेक्नॉलॉजीज तयार केल्या प्रिसिशन पद्धतीनं, त्या ठिकाणी गायडेड मिसाईल कितीही दूर शत्रूवर जाऊ शकतो. 2000 किलोमीटरपर्यंतची आता आपण हळूहळू रेंज गाठतो. म्हणजे मला असं वाटतं की जगातल्या ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये आज भारत येतो आहे आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर आमच्या निभेसारख्या लोकांना जातं की ज्यांनी या क्षेत्रामध्ये अनुसंधान केलं आणि हे सगळं या ठिकाणी घडवलं. मी L&Tचे देखील मनापासून आभार मानतो की L&Tने त्यांच्यासारख्या एका तरुणाला या ठिकाणी साथ दिली आणि या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये L&Tने देखील अतिशय उत्तम काम केलं आहे. मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि आज ज्या ज्या लोकांसोबत MOU झाले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की गणेशनी या ठिकाणी जसं सांगितलं की प्रत्येक फाउंडेशन डेला एक नवीन उपक्रम सुरू होईल. त्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही येऊच, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. तसं तुम्ही जरूर सुरू करा. तुमच्या उद्याच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी आज खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने तुम्हाला खूप आशीर्वाद द्यावा, खूप सामर्थ्य द्यावं आणि देशाची सेवा करण्याकरता पूर्ण ताकदीनं तुम्ही मैदानात राहावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कालच 2 दिवसापूर्वी रथसप्तमी झाली.